नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात या दिवशी जमा होणार अशी न्यूज सर्वत्र चालू आहे. महाराष्ट्र सरकारची प्रमुख योजना माझी लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. या योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्याचे वितरण लवकरच होण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या लेखात आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊन तिसऱ्या हप्त्याबद्दल ची डिटेल जाणून घेऊया. पहिला आणि दुसरा हप्ता हा 14 ऑगस्ट 2024 रोजी आला होता. तसेच 1 कोटीहून अधिक महिलांना या योजनेसाठी अर्ज केले होते. मात्र तिसऱ्या हप्त्याची घोषणा अद्याप डिक्लेअर झालेली नाही. तिसऱ्या हप्त्याबद्दल खालील महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे. वितरणाची तारीख 19 सप्टेंबर सायंकाळी 4 वाजता. ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. तिसऱ्या हप्त्याची नेमकी रक्कम अद्याप जाहीर केलेली नाही. लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करा. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT एनेबल करणे आवश्यक आहे. अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे सुद्धा तुम्ही तपासून पहा. आणि KYC अपडेट. बँक खात्याची KYC अद्ययावत असल्याची खात्री करा. जर नवीन अर्जदार असतील ज्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेले आहेत त्या महिलांना 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. पहिला आणि दुसरा हप्ता न मिळालेल्या महिलांना आधार लिंकिंग आणि DBT एनेबल करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना तिन्ही हप्त्याचे एकत्रित पैसे मिळतील.